साधुता. महाता शेसा यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. त्यांचे पिता एक वैद्य होते. त्यांनी आपला पुत्र महाता शेसाला जडीबुटीचे ज्ञान दिले होते. काही दिवसांनी तेथे दुष्काळ पडला, ज्यात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय फक्त 16 वर्ष होते. परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी वैद्यकाम सुरू केले. परंतु जवळच्या गावातील वैद्यांनी ईर्षेने त्यांच्याविषयी लोकांना उलटे सुलटे सांगून त्यांच्याकडे जाण्यापासून परावृत्त केले. परिस्थिती अशी आली की त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली. एके दिवशी अचानक महाताकडे एका श्रीमंत सेठजींचे पत्र आले. त्यांचे नाव लोरेटो बेंजामिन होते. त्यांचे वडील या धनवान व्यक्तीचे कौटुंबिक वैद्य होते. महाताने त्यांच्या गावात जाऊन बघितले की ते सेठजी खूप आजारी आहेत. ते त्यांच्यासाठी वनौषधी आणण्यासाठी निघाले. सेठजींच्या खूप बागा बगीचे होते, परंतु त्यांची देखरेख करणारा कोणी नसल्यामुळे तेथे खूप गवत, जंगली झाडे वाढली होती. वनौषधी आणण्यासाठी बागेमध्ये फिरत असताना महातोचा पाय मातीत रुतला. मातीमध्ये त्यांना काहीतरी कडक वस्तू असल्याची जाणीव झाली. जमीन खोदल्यावर त्यांना एक तांब्याचा कलश झाकलेला दिसला. खूप मेहनत करून त्यांनी त्या कलशाचे झाकण उघडले. त्यामध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या. जरी ते गरीब होते तरी त्या मोहरा बघून देखील त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला नाही. त्याने लोरेटोला सर्व हकीकत सांगितली. ती जागा खणल्यानंतर तिथे सोन्याने भरलेले आणखी काही कलश मिळाले. इतके सोने मिळाल्यामुळे लोरेटो खूप खुश झाले. त्याने त्या मोहरामध्ये 200 सोन्याच्या मोहरा आणि 500 रुपये शेषाला देऊ केले. परंतु वैद्यराज महाताने ते काहीही स्वीकारले नाही. ते म्हणाले की मी तुमच्यावर काही उपकार केले नाहीत. मी तर फक्त माझे कर्तव्य केले आहे. त्यांची ही साधुता आणि चांगला व्यवहार बघून लोरेटो खूप खुश झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचा विवाह महाता यांच्याशी केला. तरी देखील महाताने आपल्या सासऱ्यांकडून धन घेण्यास नकार दिला आणि मेहनत करून लोकांचा इलाज करून आपले जीवन व्यतीत केले. त्यांचा खरेपणा आणि लोकांची सेवा करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे खूपच कमी वेळात ते श्रीलंकेतील एक प्रसिद्ध आणि समृद्ध व्यक्ती झाले. अयोग मार्गाने कमावलेले धन, सन्मान, यश हे क्षणिक असते, परंतु सच्चाईने कमावलेली संपत्ती कायमची आपल्याकडे राहते. प्रयोग 1. साधुतेचा गुण असलेली व्यक्ती दुसऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरतो आणि दुसऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवतो. 2. साधुतेचा गुण आत्मसात केल्यामुळे समानतेची भावना जागृत होते. 3. साधुतेचा गुण आत्मसंतुष्ट करतो.